आपण त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. व्हॉट इज इन द मॅथमॅटिकल लॉजिक? लॉजिक मीन्स लोगोज, हा ग्रीक वर्ड त्याच्यामध्ये आलेले, या अगोदर एक्सप्लेन केलं. आणि लॉजिक मीन्स नथिंग बट द रिझनिंग. लॉजिकला आपण काय म्हणायचं आहे? रिझनिंग म्हणायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे या सेंटेन्सेस. Sentences are of declarative sentences, affirmative sentences, exclamatory sentences, open sentences, and so on. This type of sentences are present here. Now in this, only declarative sentences are known as the statements. याच्यामध्ये फक्त जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे? या स्टेटमेंट म्हणायचं. आणि स्टेटमेंट्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज द ट्रू स्टेटमेंट, सेकंड वन इज द फॉल्स स्टेटमेंट. आता या दोन स्टेटमेंट जर असेल, इफ टू सिंपल स्टेटमेंट आर कनेक्टेड विथ द वर्ड अँड दिस वर्ड इज नोन एज द कनेक्टिव्ह. आता या वर्डला आपल्याला काय म्हणायचं आहे? कनेक्टिव्ह. नाउ कनेक्टिव्ह आर ऑफ 5 टाइप्स. फर्स्ट वन इज द निगेशन, सेकंड वन इज द कंजंक्शन, थर्ड वन इज द डिसजंक्शन, fourth one is the implication, and last one is the double implication. That means the negation will be shown by this sign or this symbol, and then conjunction, this one is the disjunction, this is the implication, and these are double implication. Understand that? आता negation means in the simple statement we have to use the not. याच्यामध्ये समजा आपण not जर यूज केलं तर त्याला आपण negation म्हणायचं. आणि दोन स्टेटमेंट मध्ये अँड जर यूज केलं तर त्याला कंजंक्शन म्हणायचं. आणि दोन स्टेटमेंट मध्ये ऑर जर यूज केलं तर त्याला आपण म्हणायचं आहे डिसजंक्शन. आणि जर समजा इफ आणि देन न दोन स्टेटमेंटला जॉईन केलं तर त्याला आपण म्हणायचं आहे इम्प्लिकेशन. इफ अँड ओनली इफ ने जर जॉईन केलं तर त्याला म्हणायचं डबल इम्प्लिकेशन. आता याच्यामध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण लक्षात ठेवायचे. जसे की टीचं इम्प्लिकेशन किंवा टीचं निगेशन जर केलं तर काय येणार? एफ. आणि एफचं निगेशन केलं तर टी होणार. आणि कंजंक्शन मध्ये टी कंजंक्शन टी जर असेल तर टी लिहायचं, अदरवाइज आपल्याला त्याच्यामध्ये एफ लिहायचं. आणि त्याच्यानंतर एफ डिसजंक्शन एफ असेल तर एफ लिहायचं, आणि अदरवाइज बाकीचे सगळे टी असतील. आणि त्याच्यानंतर टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ लिहायचं. टी डबल इम्प्लिकेशन एफ एस किंवा एफ डबल इम्प्लिकेशन टी असेल तरी आपल्याला काय लिहायचं आहे? एफ लिहायचं आहे. आणि अदरवाइज बाकीचे सगळे आपल्याला टी लिहायचे आहेत. दीज आर द रूल्स ऑफ द कनेक्टिव्स. आता याच्यामध्ये कनेक्टिव्ह मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, पहिला जे असेल तर इम्प्लिकेशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पहिला स्टेटमेंट हा टी असला पाहिजे. आणि सेकंड स्टेटमेंट जर एफ असेल तेव्हाच आपण एफ लिहायचं, अदरवाइज आपल्याला काय लिहायचं? टी लिहायचंय. एवढं त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे या एक्सरसाइज 1.1 मधले काही क्वेश्चन्स किंवा स्टेटमेंट आहेत का, किंवा कोणते सेंटेन्सेस स्टेटमेंट असतात. दॅट मीन्स म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नोन ॲज द स्टेटमेंट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज, आणि ट्रूथ व्हॅल्यू देखील याच्यावरच डिपेंडेंट आहेत. ट्रूथ व्हॅल्यू किंवा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कंजंक्शनचं आपण पाहिलं, डिसजंक्शनचं पाहिलं, निगेशन, आणि त्याच्यानंतर इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, या सर्वांचं आपण त्याच्यामध्ये यस ट्रूथ टेबल व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण स्टेटमेंट पॅटर्न. नाउ व्हॉट इज स्टेटमेंट पॅटर्न? इन दिस स्टेटमेंट पॅटर्न वी हॅव टू यूज यस स्टेटमेंट ॲज वेल ॲज कनेक्टिव्स. म्हणजे स्टेटमेंट आणि कनेक्टिव्ह यूज करून एक पॅटर्न ज्यावेळेस आपण तयार करतो त्याला आपण म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. अंडरस्टँड दॅट? आणि स्टेटमेंट पॅटर्न जे आहे त्याच्यामध्ये जर समजा लॉजिकल इक्विव्हॅलन्स, व्हॉट आर द लॉजिकल इक्विव्हॅलन्स? एक स्टेटमेंट पॅटर्न घेतला, दुसरा वेगळी स्टेटमेंट पॅटर्न घेतला, आणि दोघांची जर ट्रूथ व्हॅल्यू जर सेम आलं तर समजायचं दिस टू स्टेटमेंट पॅटर्न आर नोन ॲज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आणि स्टेटमेंट पॅटर्न आर ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट वन इज द टोटोलॉजी, second contradiction, and third one is the contingency. Now what is the tautology? Tautology means in statement pattern last column has किती असला पाहिजे? TT. All are TT. Then this statement pattern is known as tautology. आणि जर समजा स्टेटमेंट पॅटर्न मध्ये लास्ट मध्ये सर्व जर येत असतील तर त्याला आपण म्हणायचं आहे कॉन्ट्राडिक्शन. आणि दोन्ही जर मिळून येत असेल तर काय म्हणायचं आहे? कॉन्टिजन्सी. अंडरस्टँड दॅट? म्हणजे काय म्हटलं मी? टोटोलॉजी मीन्स लास्ट कॉलम मध्ये टीटी आले पाहिजे तर टोटोलॉजी, लास्ट कॉलम मध्ये एफ आले पाहिजे तर कॉन्ट्राडिक्शन, आणि लास्ट कॉलम मध्ये जर समजा दोन्ही जर मिळून आले तर त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं कॉन्टिजन्सी. आणि कोणताही स्टेटमेंट पॅटर्न दिलं तर त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स कसं फाइंड आउट करायचे त्याचं एक फॉर्म्युला मी तुम्हाला या अगोदर देखील सांगितलेलं आहे. फॉर एन एक्झाम्पल, 2 जर स्टेटमेंट त्याच्यामध्ये यूज करण्यात आले असतील, P and Q दोन स्टेटमेंट त्याच्यामध्ये यूज केले, आणि कनेक्टिव्ह समजा 4 कनेक्टिव्ह त्याच्यामध्ये यूज केले, therefore 2 + 4 = how much? 6.
दॅट मीन्स द नंबर ऑफ कॉलम्स आर किती असले पाहिजे 6 नंबर ऑफ कॉलम त्याच्यामध्ये असले पाहिजे. आणि नंबर ऑफ कॉलम जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्स दोघांची ऍडिशन केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, नंबर ऑफ कॉलम्स. आता नंबर ऑफ रो कसं फाइंड आउट करायचं, समजा टू स्टेटमेंट्स आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे कनेक्टिव्स, बरोबर आहे, कनेक्टिव्स 3 असतील 4 असतील 5 असतील, पण रो मध्ये कनेक्टिव्स याच्यामध्ये संबंध नाही. रो मध्ये फक्त आपल्याला स्टेटमेंट आहे. जसं 2 to the power n घ्यायचं, n विथ द नंबर ऑफ स्टेटमेंट. आता 2 जर स्टेटमेंट असेल 2 to the power 2 इज इक्वल टू किती असला पाहिजे 4, आणि 3 स्टेटमेंट जर असेल 2 to the power 3 इज इक्वल टू किती असेल 8. हे झालं नंबर ऑफ रोज. ओके, आता काही प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण एक्सरसाइज 1.2 मध्ये काही एक्झाम्पल त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत आणि त्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ हे सगळे प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण त्याच्यामध्ये प्रत्येक जे क्वेश्चन आहे ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता नाउ टुडे वी डिस्कस क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 अँड क्वेश्चन नंबर 10. 3 एक्झाम्पल टुडेज व्हिडिओज मध्ये आपण पाहणार आहोत. नाउ वी टेक फर्स्ट एक्झाम्पल. गिवन. Now in bracket P implication Q implication R. Now bracket we close here. Double implication. P conjunction Q implication R. This is the 8th question. ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहे how many statements are used here. P Q R म्हणजे 3 स्टेटमेंट याच्यामध्ये यूज केलेले आहेत. Therefore we take here 3 plus. आणि how many connectives? 1, 2, 3, 4, 5. That means 5 connectives are here. Therefore our answer is 8. That means the number of columns are 8. याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम किती येणार आहेत, 8 येणार आहे. आता नंबर ऑफ रो कसं फाइंड आउट करायचं, 2 to the power 3 इज इक्वल टू किती असेल 8. म्हणजे नंबर ऑफ रोज आपल्याला किती आलेले आहेत 8. नंबर ऑफ कॉलम देखील 8 आहेत, नंबर ऑफ रोज देखील 8 आहेत. म्हणजे आता ट्रूथ टेबल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय घ्यायचं आपल्याला, P घ्यायचं, सेकंड मध्ये Q घ्यायचा आणि R. जर समजा कोणताही स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट जर असेल तर P Q R हे सगळ्यांमध्ये आपल्याला कॉमनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं, Q इम्प्लिकेशन R फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन R. अंडरस्टँड दॅट. त्याच्यानंतर हा कॉलम घ्यायचा P कंजंक्शन Q आणि नंतर P कंजंक्शन Q इम्प्लिकेशन R आणि लास्ट जे कॉलम आहे त्याला आपण काय कन्सिडर करायचं, A कन्सिडर करायचं. नाउ लास्ट कॉलम हॅज A. नाउ हियर हाउ मेनी कॉलम्स आर हियर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and last one is 8. That means our assumption that is 8 columns are formed. This will be here 2. Therefore, this is the first column, second column, third, fourth, fifth. And this one is the last 8. आणि नंबर ऑफ रोज देखील ॲज युजल आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायची आहे. फॉर एक्झाम्पल TT 4T घ्यायचे, 4F आणि हियर ऑल्सो F. आणि याचे कॉलम देखील आपल्याला फाइंड आउट करायचे किंवा कन्स्ट्रक्ट त्याच्यामध्ये आपल्याला करावा लागेल. ओके, नंबर ऑफ रोज किती आहेत, नंबर ऑफ रोज ऑल्सो 8 आहे, नंबर ऑफ कॉलम्स आर ऑल्सो 8 आहेत. आता याच्यामध्ये जे काही रूल्स त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत ते रूल्स आपल्याला इथे अप्लाय करायचे आहेत. अंडरस्टँड दॅट. नाउ इन फर्स्ट P मध्ये आपल्याला काय घ्यायचे आहेत, TT 4T घ्यायचे आणि 4F घ्यायचे. Q मध्ये TTFF. ओके, TT and also FF. This is the Q. आणि R मध्ये काय घ्यायचं आहे, TF and also TF आणि लास्ट वन TF. हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला कॉमनच घ्यावं लागेल. कोणताही त्याच्यामध्ये एक्झाम्पल असेल त्या एक्झाम्पल मध्ये PQR आणि त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज हे कॉमनच घ्यायचं आहे जर इफ 3 स्टेटमेंट्स आर देअर. आता आपल्याला Q इम्प्लिकेशन R मध्ये पाहायचं. आता Q इम्प्लिकेशन R याच्यामध्ये इम्प्लिकेशन, आता इम्प्लिकेशन मीन्स फर्स्ट स्टेटमेंट T असला पाहिजे, सेकंड स्टेटमेंट F असेल तर आपल्याला F लिहायचं, अदरवाइज आपल्याला T घ्यायचं. आता Q आणि R मध्ये पाहायचं, Q आहे आणि ते R आहे. TT असेल तर जमते का आपल्याला, नाही, आपल्याला TF पाहिजे. सो TF, यस इथे TF दिसत आहे त्यामुळे F लिहायचं. FT जमणार नाही, FT जमणार नाही, TT नाही, TF, यस TF ऑल्सो हियर. Therefore we take F, FT नाही, FF नाही. That means all are T, here also T, here also T, here also T, here also T. बरोबर आहे.
काय पाहिलं आपण? क्यू इम्प्लिकेशन आर. आता क्यू आणि आर मध्ये आपल्याला टीएफ पाहिजे. पहिल्यामध्ये टीटी हे जमणार नाही, टीएफ आहे त्यामुळे ते एफ लिहिलं. एफटी जमत नाही, एफएफ देखील नाही, टीटी देखील नाही, पुन्हा इथे टीएफ आहे, सो यू बी राईट हियर एफ. आणि एफटी नाही, एफएफ नाही, दॅट्स वाय ऑल आर यस किती असला पाहिजे? टी असला. त्याच्यानंतर पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर म्हणजे आपल्याला पी आणि हा स्टेटमेंट दॅट इज पी इम्प्लिकेशन आर या दोघांमध्ये आपल्याला इम्प्लिकेशन पाहिजे. आणि जेव्हा आपण इम्प्लिकेशन पाहतो त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे? टी एफ. बरोबर आहे? टीएफ जर असेल तर एफ लिहायचं, बाकी सर्व आपल्याला टी लिहायचे आहे. या दोघांमध्ये टीएफ पहिले पी पाहायचं, टी जमत नाही, टीएफ. ओके, इथे वी हॅव टू टेक एफ. टी जमत नाही, टी नाही, एफटी नाही, एफएफ नाही, एफटी नाही, एफटी नाही. दॅट मीन्स ऑल आर कसे असले पाहिजे? टी असले पाहिजे. इथे टी, इथे टी, इथे आणि इथेही. नाउ पी कंजंक्शन क्यू. पी आणि क्यू मध्ये कंजंक्शन मध्ये काय असेल? टी जर असेल तर टी लिहायचं, अदरवाइज आपल्याला एफ लिहायचे आहे. यस, टी असेल तर टी, टी असेल तर टी, बाकी टी कुठे दिसते का नाही? दॅट मीन्स ऑल आर एफ. इथेही एफ असला पाहिजे, इथेही एफ, इथेही एफ आणि इथेही किती असेल? एफ. आता नाव पी कंजंक्शन क्यू आणि निगेशन आर म्हणजे हा स्टेटमेंट आणि आर मध्ये काय पाहिजे? इम्प्लिकेशन पाहिजे. इम्प्लिकेशन मध्ये काय असेल? टी. पहिला स्टेटमेंट टी असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट एफ असेल तरच आपल्याला एफ लिहायचं, अदरवाइज आपल्याला टी लिहायचे आहे. म्हणजे पी कंजंक्शन क्यू आणि आर या दोन स्टेटमेंट मध्ये इम्प्लिकेशन. पहिला आपल्याला पी कंजंक्शन क्यू पाहिजे. टी जमत नाही, टी एफ. यस, वी टेक हियर एफ. टी एफ झालं, एफ टी जमणार नाही, एफ एफ नाही, एफ टी नाही, एफ एफ नाही, एफ टी नाही आणि एफ एफ देखील नाही. That means all remaining are T. Here also T. And last column of the given statement pattern, that is P implication Q implication R. That means this column and P conjunction Q implication R. That means this column. In between this, we have to take double implication. Now what is double implication? TF असेल किंवा FT असेल तर F लिहायचं, अदरवाइज आपल्याला T लिहायचे आहे. या दोघांमध्ये एकतरी TF पाहिजे नाहीतर FT पाहिजे. भेटते का पाहू आपण? TT नाही जमत, FF नाही जमत, TT नाही, TT नाही, TT नाही, TT नाही, TT देखील नाही आणि TT देखील नाही. दॅट मीन्स ऑल आपल्याला TF तर कुठेच दिसत नाहीये, त्यामुळे ऑल आर कशा असल्या पाहिजे? T. Here also T, here also T, T, here also T and last one also T. This is the truth table of the yes first. त्याच्यामध्ये एक्झाम्पल today's video. त्याच्यामध्ये P implication Q implication R, डबल इम्प्लिकेशन P कंजंक्शन Q implication R. याच्यामध्ये नंबर ऑफ रोज फाइंड आउट केलं, नंबर ऑफ कॉलम. यस, नंबर ऑफ कॉलम कसं फाइंड आउट करायचे? नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्स इज इक्वल टू नंबर ऑफ यस कॉलम्स. त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करते. नाउ वी मूव टुडेज सेकंड आफ्टर 9th क्वेश्चन. आता 9th क्वेश्चन मध्ये देखील त्याने किती त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलं आणि किती कनेक्टिव्स दिले हे आपल्याला त्याच्यामधून पाहायचं आहे. फॉर एन एक्झाम्पल 9th वन क्वेश्चन आपण कन्सिडर करूया. गिवन यस P implication Q in bracket negation of Q conjunction R. बरोबर आहे. आता P Q R तर हे कॉमनच राहतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किती स्टेटमेंट आणि किती कनेक्टिव्ह आहेत हे पहिल्यांदा पाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचे व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल की नंबर ऑफ कॉलम किती त्याच्यामध्ये फॉर्म होतात. आणि जर समजा नंबर ऑफ कॉलम हे कशावरून डिपेंडेंट आहे? इट इज डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ स्टेटमेंट अँड नंबर ऑफ कनेक्टिव्स. Therefore, the number of column is equal to the sum of number of statement and number of connectives. Understand that? त्याच्यानंतर yes याच्यामध्ये P Q R 3 स्टेटमेंट आहे. We have to take here 3 plus how many connectives are here? 1, 2 आणि 3 connectives. Therefore, number of columns are 6. बरोबर आहे. P Q R हे तर कॉमनच आहे. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे? Q कंजंक्शन R फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे? निगेशन ऑफ Q कंजंक्शन R घ्यायचं आणि लास्ट जे कॉलम असेल आणि तो लास्ट कॉलम पूर्ण जे त्याने सॉल्व्ह केलेला आहे दॅट इज P इम्प्लिकेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ Q कंजंक्शन R. बरोबर आहे. दिस इज द यस कॉलम्स. आता याच्यामध्ये किती कॉलम झाले पाहिजे होते हेही आपल्याला त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे.
आताच तुम्हाला म्हटलेलं आहे जर नंबर ऑफ स्टेटमेंट आणि नंबर ऑफ कनेक्टिव्ह जर ऍडिशन केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे नंबर ऑफ कॉलम्स. यस किती म्हणजे नंबर ऑफ कॉलम 6 1 2 3 4 5 आणि 6 कॉलम. यस आवर कॉलम्स आर राईट हियर. नाव आता क्यू कंजंक्शन आर. आता कंजंक्शन मध्ये काय पाहायचंय टी कंजंक्शन टी जर असेल तर टी लिहायचं अदरवाइज आपल्याला एफ लिहायचं आहे. म्हणजे क्यू आणि आर मध्ये टी पाहायचं. टी असेल तर टी देन टी असेल तर टी अँड ऑल आर एफ. इथे एफ असेल इथेही एफ असेल इथेही एफ इथेही एफ इथेही एफ आणि लास्ट ऑल देखील काय असलं पाहिजे एफ. आता निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर म्हणजे जे काही त्याच्यामध्ये निगेशन असेल आता कंजंक्शन असेल कंजंक्शन आपल्याला काय करायचं निगेशन करायचं आहे. म्हणजे क्यू कंजंक्शन आर जे काय असेल त्याचं निगेशन म्हणजे टी असेल तर काय लिहायचं एफ एफ असेल तर काय लिहायचं टी एफ असेल तर टी एफ असेल तर टी टी असेल तर एफ एफ असेल तर टी एफ असेल तर टी आणि एफ असेल तर आपल्याला टी लिहायचं आहे. आता लास्ट कॉलम ऑफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. नाउ व्हॉट इज द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न पी इम्प्लिकेशन ऑफ निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. आता याच्यामध्ये आपल्याला पी फर्स्ट आपल्याला काय पाहायचं पी पाहायचं आणि नंतर निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन क्यू म्हणजे या दोन कॉलम मध्ये आपल्याला इम्प्लिकेशन पाहायचं आहे. आता इम्प्लिकेशन म्हणजे काय असेल पहिल्या स्टेटमेंट मध्ये टी पाहिजे आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये एफ पाहिजे बरोबर आहे. म्हणजे पी मध्ये तुम्हाला टी दिसला पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला एफ दिसला पाहिजे तेव्हाच तुम्हाला एफ द्यायचा अदरवाइज तुम्हाला टी द्यायचा. आता या दोघांमध्ये पी आणि निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर मध्ये हा टी एफ असेल तर एफ ओके टी जमत नाही टी जमत नाही एफ एफ जमणार नाही एफ टी पण जमत नाही एफ टी पण नाही आणि एफ टी पण नाही म्हणजे देअरफॉर ऑल आर किती असला पाहिजे टी टी आणि टी म्हणजे एफ आणि ऑल आर किती असेल टी. जसं आपण पी मध्ये पाहिलं पी मध्ये टी आहे आणि निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर मध्ये एफ आहे म्हणजे टी एफ असेल तर एफ बरोबर. इम्प्लिकेशन मध्ये तेच पाहिलं आपण टी एफ जर असेल तर एफ लिहायचं आणि बाकी सर्व आपल्याला टी त्याच्यामध्ये राहतील. दॅट इज टी एफ असेल तर एफ लिहिला आणि बाकीचे सर्व आपल्याला टी घेतलेले आहेत. अंडरस्टँड दॅट दिस इज द यस लास्ट कॉलम ऑफ द क्वेश्चन नंबर विच वन 9th वन. अंडरस्टँड दॅट. आता या क्वेश्चन नंबर 9th मध्ये आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे एस पी इम्प्लिकेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. त्याच्यानंतर 10th वाला किती आहे पी डिजंक्शन निगेशन क्यू इम्प्लिकेशन आर कंजंक्शन पी. याच्यामध्ये देखील ऍज इट इज सेम जसं आपण या अगोदर नंबर ऑफ स्टेटमेंट नंबर ऑफ कॉलम त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता मी तुम्हाला या अगोदर काय म्हटलं होतं टोटोलॉजी कधी असेल जेव्हा लास्ट कॉलम मध्ये तर टोटोलॉजी नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल म्हटलेलं आहे. फक्त लास्ट कॉलम मध्ये एफटी जर मिळून येत असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे कॉन्टिजन्सी म्हटलेलं आहे. आणि इथे लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला काय आलेलं आहे एफ टी 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 म्हणजे लास्ट कॉलम जे आहे जे व्हॅल्यू आलेले असेल दिस व्हॅल्यू ऑर दिस इज अ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. अंडरस्टँड दॅट. पहिल्यांदा आपल्याला हे जे स्टेटमेंट पॅटर्न जर सॉल्व्ह करायचं असेल तर हे पूर्ण व्हॅल्यू जे आहे पूर्ण जे रूल्स आहे हे पूर्ण रूल्स आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे सर्व रूल्स जर माहित नसेल तोपर्यंत आपण एकही प्रॉब्लेम समोर सॉल्व्ह करू शकत नाही. अंडरस्टँड दॅट. काय म्हणतो रूल्स निगेशन टी दॅट मीन्स निगेशन असेल तर टीचा एफ करायचा आणि एफचा टी करायचा. टी कंजंक्शन टी म्हणजे पहिल्यामध्ये टी पाहिजे दुसऱ्यामध्ये टी पाहिजे आणि त्या दोघांमध्ये जर कंजंक्शन असेल तर आपल्याला टी लिहायचं आहे. एफ डिजंक्शन एफ बरोबर आहे तर काय लिहायचं एफ लिहायचं. त्याच्यानंतर टी इम्प्लिकेशन एफ. आता या इम्प्लिकेशन मध्ये पहिले काय पाहायचं पहिल्या स्टेटमेंट मध्ये किंवा पहिल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपल्याला टी पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये एफ पाहिजे तेव्हाच आपण एफ लिहायचं अदरवाइज आपल्याला टी लिहायचं आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही चालतात टी एफ ही चालतो किंवा एफ टी पण चालते तरी आपल्याला एफ लिहायचं आणि रिमेनिंग आर आपल्याला टी द्यायचा आहे. अंडरस्टँड दॅट. दिस इज द यस 9th क्वेश्चन. देन आफ्टर वी मूव्ह टुवर्ड द 10th वन. आता याच्यामध्ये देखील ऍज युजल पहिले जे दिलेलं आहे गिव्हन जे स्टेटमेंट असेल गिव्हन स्टेटमेंट ऍज इट इज आपण इथे लिहून घ्यायचं. यस व्हॉट इज द गिव्हन स्टेटमेंट हिअर पॅटर्न दॅट इज पी डिजंक्शन निगेशन क्यू इम्प्लिकेशन आर कंजंक्शन पी. अंडरस्टँड दॅट. आर कंजंक्शन पी. याच्यामध्ये तुम्हाला हे जे व्हॅल्यूज आहेत हे आपल्याला काय पाहिजे आहे. आता याच्यामध्ये हाऊ मेनी स्टेटमेंट्स हाऊ मेनी कनेक्टिव्ह बरोबर आहे हे त्याच्यामध्ये पाहून घ्यायचं. आता याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत किती कनेक्टिव्ह आहेत हे जर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला समजेल की याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज याच्यामध्ये किती येतात. अंडरस्टँड दॅट. आता प्रत्येक किंवा इच अँड एव्हरी ट्रूथ टेबल मध्ये हे जे समोर तुम्हाला दिसत आहेत हे तर ऍज इट इज तुम्हाला घ्यायचे आहेत बरोबर आहे.
यस, पी क्यू आर तर ऍज इट इज आपण घेतलेत. तर याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रोज किती येतात याच्यावरून तो डिपेंडेंट आहे. यस, वी हॅव टू check the first how many columns are formed here. So we count the first statement are of 3 here. 3 statement आहे. 1 2 3 4 columns आहेत. सॉरी 4 connectives आहेत. therefore 7 columns इथे आपल्याला फॉर्म होतात. आता पी क्यू आर बरोबर आहे. पी क्यू आर हे तर कॉमन आहे. पी मध्ये काय लिहायचं आपल्याला टी 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 टी. ओके, एफ 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 म्हणजे 4T लिहायचं आणि 4F लिहायची. क्यू मध्ये टीटी एफ एफ टीटी एफ एफ आणि आर मध्ये टीएफ 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 टीएफ. आता नेक्स्ट 7 कॉलम पाहिजे. पहिल्यांदा काय करायचं, निगेशन क्यू फाइंड आउट करून घ्यायचं. त्याच्यानंतर पी डिस्जंक्शन निगेशन क्यू काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आर कंजंक्शन पी काढून घ्यायचं आणि लास्ट कॉलम इज यस पी डिस्जंक्शन निगेशन क्यू implication R conjunction P. This is the last column. Understand that? Now this is the truth table of the given statement pattern. आता आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचं, पी मध्ये काय लिहायचं मी तुम्हाला सांगितलं, क्यू मध्ये काय लिहायचं हे सांगितलेलं आहे, आर मध्ये काय लिहायचं हे सांगितलेलं आहे. आता निगेशन क्यू म्हणजे जे काही क्यू मध्ये आहे त्याचं आपल्याला निगेशन करायचं. टी असेल तर काय करायचं, एफ करायचं. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, देन हिअर ऑल्सो एफ, एफ असेल तर टी, टी असेल तर एफ, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी आणि एफ असेल तर आपल्याला टी लिहायचं. दॅट इज एफ एफ टी टी एफ एफ टी टी. दिस इज द निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर पी डिस्जंक्शन निगेशन क्यू बरोबर आहे. पी डिस्जंक्शन निगेशन क्यू मध्ये आपल्याला पाहायचं आहे. आता पी आणि त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू हा डिस्जंक्शन आहे. आता डिस्जंक्शन म्हणजे काय असेल, एफ डिस्जंक्शन एफ असेल तर काय लिहायचं आपल्याला एफ लिहायचं, अदरवाइज आपल्याला टी लिहायचं आहे. आता या दोघांमध्ये कशात पी आणि निगेशन क्यू मध्ये डिस्जंक्शन पाहायचं. यस, डिस्जंक्शन मीन्स एफ एफ असेल तर एफ, बाकी सर्व टी असतात. आता या दोघांमध्ये एफ एफ पहा, टी एफ आहे टी टी आहे. हा एफ एफ असेल तर एफ, त्याच्यानंतर एफ एफ असेल तर एफ and all are T, 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 here also T, here also T. Understand that? Therefore, TT, TT, FF, TT या प्रकारे त्याच्यामध्ये आलेले. कशात आणि कशात पाहिलं आपण, पी आणि निगेशन क्यू मध्ये डिस्जंक्शन पाहतो. डिस्जंक्शन म्हणजे काय असेल, एफ एफ असेल तर एफ असतो, बाकी सर्व टी असतात. हा एफ एफ असेल तर एफ लिहिला आपण, एफ एफ असेल तर एफ लिहिला आणि बाकी सर्व आपल्याला टी राहतात, त्यामुळे सर्व आपण टी लिहिलेलं आहे. आता आर आणि पी मध्ये, आर आणि पी मध्ये आपल्याला काय पाहायचंय, कंजंक्शन पाहायचंय. अच्छा, कंजंक्शन म्हणजे काय असेल, जर समजा पहिला स्टेटमेंट देखील ट्रू असला पाहिजे आणि दुसरा स्टेटमेंट देखील ट्रू असला पाहिजे, तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, कंजंक्शन. म्हणजे टी कंजंक्शन टी असेल तर टी असतो, अदरवाइज एफ असतात. म्हणजे आर आणि पी मध्ये पाहायचं. आर आणि पी मध्ये टीटी असेल तर टी, देन टीटी असेल तर टी, देन आफ्टर आर अँड पी ना, देन आफ्टर यस ऑल आर एफ. यस, एफ 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 आणि ऑल्सो एफ. अंडरस्टँड. आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं, आर कंजंक्शन पी पाहिलेलं आहे. आर आणि पी मध्ये कंजंक्शन असेल टीटी असेल तर टी असतो. यस, हिअर ऑल्सो टीटी असेल तर टी घेतला आपण, देन ऑल आर किती घेतलं आपण, एफ घेतले. आता इम्प्लिकेशन मध्ये, आता कशात आणि कशात इम्प्लिकेशन पाहायचं आहे, पी डिस्जंक्शन निगेशन क्यू, इम्प्लिकेशन आर कंजंक्शन पी. बरोबर आहे, काय घेतलं आपण, पी डिस्जंक्शन निगेशन क्यू, इम्प्लिकेशन आर कंजंक्शन पी. म्हणजे कोणते दोन कॉलम्स आहेत इथे, यस दिस इज द फर्स्ट कॉलम अँड दिस वन इज द सेकंड कॉलम. आता या दोन कॉलम मध्ये आपल्याला इम्प्लिकेशन पाहायचं आहे. आता इम्प्लिकेशन म्हणजे काय असेल, पहिल्यामध्ये टी पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये एफ पाहिजे. म्हणजे टी एफ असेल तर एफ लिहायचं, अदरवाइज आपल्याला टी लिहायचं आहे. आता या दोघांमध्ये पहिला कोणता पाहिजे आहे, पी डिस्जंक्शन निगेशन क्यू पाहिजे. यस, टी टी असेल तर काय असला पाहिजे, आपल्याला फक्त टी एफच पाहिजे. इम्प्लिकेशन मध्ये फक्त टी एफ, टी टी असेल की एफ एफ असेल तर घ्यायचं नाही. बरोबर आहे. तर पहिल्या स्टेटमेंट पी डिस्जंक्शन निगेशन क्यू पाहिजे. टी टी जमणार नाही, टी एफ असेल तर एफ लिहायचं. यस, टी एफ असेल तर एफ लिहायचं, बाकी टी एफ असेल तर एफ लिहायचं, टी एफ असेल तर एफ लिहायचं. अंडरस्टँड दॅट. दॅट इज एफ एफ एफ. या प्रकारे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये पाहूया. पी मध्ये काय लिहिले आपण, टी 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 टी, नंतर एफ एफ एफ, 4F लिहिले, 4T लिहिले.
क्यू मध्ये आपण काय लिहिलेलं आहे, TTFF लिहिलं. आर मध्ये TF लिहिलं. निगेशन क्यू म्हणजे जे काही याच्यामध्ये क्यू मध्ये आहे त्याचं उलट करायचं. टी असेल तर एफ लिहिला, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, एफ असेल तर टी, टी असेल तर एफ, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, एफ असेल तर टी. नंतर आपण पी डिसजंक्शन क्यू पाहिलेला आहे. यस, पी आणि डिसजंक्शन क्यू, निगेशन क्यू मध्ये डिसजंक्शन एफ एफ असेल तर एफ लिहिला, हे एफ एफ असेल तर एफ, नंतर एफ एफ असेल तर एफ आणि बाकी सर्व आपण टी लिहिले. आता आर कंजंक्शन पी मध्ये, आर आणि यस पी मध्ये या दोघांमध्ये टीटी असेल तर टी, बरोबर आहे, टीटी असेल तर टी, अजून कुठे टी भेटते का आपल्याला, नाही, म्हणजे बाकी सगळं आपण एफ लिहिले. आता या दोन कॉलम मध्ये आपण इम्प्लिकेशन पाहत आहोत. आता इम्प्लिकेशन म्हणजे काय असेल, पहिल्यामध्ये टी पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये एफ पाहिजे, बरोबर आहे. जसं की टी एफ असेल तर मी एफ लिहिला, इथे टी एफ असेल तर एफ लिहिला आणि इथे एफ एफ आहे त्यामुळे तिथे ऍज इट इज सोडलं. टी एफ असेल तर एफ आणि टी एफ असेल तर एफ, म्हणजे बाकी सर्व काय असतील, टी असतील, टी असेल. दिस इज द यस स्टेटमेंट पॅटर्न. अंडरस्टँड दॅट दिस इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. दिस इज द 10th वन. आणि बाकीचे जे नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहणार आहोत ते म्हणजे काय असेल, तुमचे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. अंडरस्टँड दॅट. देअरफॉर, बरोबर आहे. तर या व्हिडिओमध्ये हे जे लास्ट ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे, दिस इज द क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे, ठीक आहे बेटा, आपण बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके.